सकाळी सकाळी 4 ट्रेड मारले इक्विटी मार्केटमध्ये. एकदम मोठा प्रॉफिट झालेला आहे, चांगला प्रॉफिट झाला आहे. ऑफिसला जाण्यापूर्वी म्हटलं आज एक तास बसावं, मार्केट बघावं, आज ट्रेडिंग असलं तर ट्रेड घ्यावं. मार्केटला ट्रेडिंग होतं, चांगला प्रॉफिट झालेला आहे. 10 मिनिटं अनालिसिस केलं फक्त मार्केटचं, न्यूज नाही काही नाही, काहीच नाही बघितलं. 10 मिनिटं अनालिसिस केलं, बसलो प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटनी. आपली काय स्ट्रॅटर्जी होती ती बघावं लागेल आपल्याला. तर ती स्ट्रॅटर्जी बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, तर ते पूर्ण बघून जा. तर बघा आज सकाळी सकाळी 7,323चा प्रॉफिट झालेला आहे. हे 4 ट्रेड आपण इथं घेतलेले आहेत, हिंडाल्को, श्रीराम, आरईसी, टाटा मोटर्स. तर याचं काय काय लॉजिक होतं हे सगळं तुम्हाला आता मी सांगेल. त्यात पहिले आपण काय केलं, 5 ते 10 मिनिटात अनालिसिस केलेलं आहे, काही डोकं लावलेलं नाही, न्यूज नाही, काही नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय केलंय, हिंडाल्को इंडस्ट्रीजमध्ये एक लेवल मार्क केलेली होती. सकाळी सकाळी चार्ट खोलला मी, 864.45 ची लेवल दिसली. आता हे कसं काय केलं तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघावं लागतील, मग लक्षात येईल. त्याच्यावर गेलं, बाय केलं, थोडंसं आपला टार्गेट हिट झाला, एक्झिट केलं. त्याच्यानंतर दुसरा ट्रेड कोणता घेतला होता, एक श्रीराम फायनान्समध्ये ट्रेड घेतला होता. 931ची जी लेवल आहे, हे एक तर काय झालं होतं, 928च्या लेवलला ब्रेकआउट भेटला होता. आणि ब्रेकआउट झाल्यावर कधी पण काय असतो, स्टॉक ट्रेंड करत असतो थोड्याच वेळ. तो एक तर 2 गोष्टी असू शकतात, एक तर ट्रॅप असू शकतो किंवा ब्रेकआउट होऊ शकतो आणि तो कंटिन्यू रॅली मारू शकतो. तर आपल्याला माहित नाही पुढे काय होणार आहे, तर आपण काय करतो, ब्रेकआउट नंतर जे काही छोटीशी रॅली वगैरे भेटली तर त्याला कॅच करून जर रिव्हर्सलचे साईन दिसले तर आपण त्याला बुक करून घेतो तिथं. तिसरा ट्रेड होता REC नावाचा स्टॉकमध्ये. त्याच्यात पण तुम्ही बघू शकता, हे 343ची लेवल आहे. नुसतं एक आडवी रेष मारलेली, फक्त आडवी रेष मारली, आपलं डिसाईड झालेलं होतं त्या आडवी रेषेच्या वर गेला की आपण बाय करणार आहे. आणि इथं थोडं रिव्हर्सल दिसलं मला ट्रॅप होताना, तर आपण तिथं सेल केलेलं आहे. लास्ट ट्रेड आहे टाटा मोटर्स. ठीक आहे. तर टाटा मोटर्स मध्ये आपण काय केलं, 357ची ही एक आडवी रेष मारलेली होती. आज मार्केट ट्रेंडिंग होतं, मोटर स्टॉक रॅली करत होते, तर 357च्या लेवलवर आपण बाय केलेला होता हा स्टॉक. त्याच्यानंतर थोडीशी रॅली केली, मला रिव्हर्सलचे साईन दिसले तर मी काढून टाकला, अक्षरशः ठेवलाच नाही. कारण की काय असतं, आपण वेट केलं तर तो ट्रॅपही बनू शकतो. तर मी जास्त डोकं लावलं नाही, काढून टाकला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच सोप्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी फॉलो करा rohit.patil.111.